नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना गुरुजन चॅनलचा मनापासून नमस्कार आहे. बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आता तुमच्यासाठी म्हटल्याच्या नंतर यामध्ये सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आल्यात असं नाही, परंतु काही अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई ह्या वर्षी रिटायर झाल्या असतील, काही ताई मागच्या वर्षी रिटायर झाल्या असतील, काही त्याच्यापूर्वी आणि काही त्याच्यापूर्वी. म्हणजे बघा, शासनाचं काम किती स्लो चालते याचं हे उदाहरण आहे. बघा बहिणींनो, थेट मुद्द्यालाच हात घालतो. खूप महत्त्वाची बातमी आहे. परंतु 2022 पासून आपल्या अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई काय होऊन राहिल्या, आता रिटायर होऊन राहिल्या आता, बरोबर आहे. परंतु ह्या रिटायर झाल्याच्या नंतर यांना की नाही, तुम्हाला माहीत आहे की समजा सेविका ताई असेल तर त्यांना 1,00,000 रुपये मिळतात आणि मदतनीस ताई असेल तर यांना साधारणतः 70,000 ते 75,000 रुपये मिळतात, बरोबर आहे, रिटायर झाल्याच्या नंतर. असं नाही की फक्त रिटायर झाल्यानंतरच मिळतात. जर समजा एखाद्या सेविका ताईचा मध्यंतरीच मृत्यू झालेला असेल, बरोबर आहे, किंवा मग एखाद्या सेविका ताईने सेवेतून त्यांना जर काढून टाकण्यात आलेला असेल, तुम्हाला माहिती असेल ना, आणि कधी पण कुठली कारवाई करायची असली की मग सेविका ताईवरती करा. सोपं टार्गेट आहे ना, सॉफ्ट टार्गेट आहे, म्हणून सेवेतून काढून टाकलं असेल. किंवा तिसरं काय बहिणींनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे, ते म्हणजे काय, एखाद्या अंगणवाडी सेविका ताईने राजीनामा दिला असेल. आता शक्यतो आपली बहीण काही राजीनामा देत नाही, परंतु समजा प्रकृतीच्या कारणामुळे म्हणा किंवा इतर कुठल्या कारणामुळे जर समजा राजीनामा दिलेला असेल तर त्यांना एक रकमी लाभ मिळतो. आपणा सर्वांना माहिती आहे किती रकमी, एक रकमी म्हणजे एकदाच, बरोबर आहे की नाही. एकदाच घ्या बाई आणि तिकडे चालल्या जा, असं सरकारचं धोरण आहे. हा एक रकमी लाभ मिळतो. किती रुपयांचा, बरोबर आहे, सेविका ताईला 1,00,000 रुपये, मदतनीस ताईला 70,000 ते 75,000 रुपये. आता हा जो लाभ मिळणार होता हा 2022 पासून मिळालाच नाही. लक्षात घ्या तुम्ही, 2022, मग नंतर 23, 24, 25, आता 26चा एप्रिल महिनाही सुद्धा निघून गेला. 4 वर्ष झाली, लाभच नाही भेटून राहिला. मग या संदर्भामध्ये आता काय केलेलं आहे की साधारणतः 30 कोटी रुपये एवढा जो निधी आहे तो आता राज्य शासनाने सँक्शन केलेला आहे आणि त्याचा GR जो आहे बहिणींनो, बघा 5 जून रोजी आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं त्या सगळ्या सेविका ताई, त्या सगळ्या मदतनीस ताई ज्यांना हा एक रकमी लाभ आत्तापर्यंत मिळालेला नव्हता, आता तो मिळणार आहे. त्यामुळं ही एक समाधानकारक बाब. ठीक आहे. हे पैसे का कोणाच्या हक्काचे नाही आहेत, हे पैसे दुसरं कोणाचे नाही आहेत, हे पैसे सेविका ताईचे आणि मदतनीस ताईचे हक्काचे आहेत. त्यामुळं त्यांना हे पैसे भेटायलाच पाहिजेत, परंतु वेळेवर भेटत नाहीत. आता मला सांगा बरं, इतके लेट जर पैसे भेटत असतील तर काय कामाचं. परंतु मागच्या 2-3 वर्षामध्ये राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीचा जर आपण भार बघितला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे बहिणींनो, खूप डामाडोल परिस्थिती त्या ठिकाणी होती. परंतु आता या सगळ्या सेविका ताईंना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि हे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. बहिणींनो, माझं वैयक्तिक असं मत आहे की ही एक रकमी तुम्हाला रक्कम तर मिळतेच, परंतु हे नाही भेटली तर चालेल, अजिबात नाही पाहिजे. तुम्हाला ग्रॅज्युटी पाहिजे. काय पाहिजे? पेन्शन पाहिजे. पेन्शन आणि ग्रॅज्युटी असेल तरच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खात्याला पेन्शन आणि ग्रॅज्युटी सुरू झाली पाहिजे. तुमच्या हक्काची आहे ती, तुमच्या मानसन्मानाची आहे. उतर वयामध्ये आयुष्य कसं काढायचं, हे एक रकमी 70-75 हजार रुपयामध्ये, 1,00,000 रुपयामध्ये काय होतं सांगा बरं तुम्ही. जर समजा एखादी आरोग्याची अडचण जर उद्भवली तर हे 1,00,000 रुपये कुणीकडे जातील काही लक्षात सुद्धा येणार नाही. मग काय पाहिजे तर पेन्शन पाहिजे बहिणींनो, लक्षात घ्या तुम्ही, पेन्शन पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं काय पाहिजे, ग्रॅज्युटी पाहिजे, म्हणजे पाहिजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये. पेन्शन आणि ग्रॅज्युटी जर नसेल तर त्या ठिकाणी सन्मानाचं जीवन मिळणार कसं, हा प्रश्न आहे, बरोबर आहे. अनेक अशी मुलं येतात की जे आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत. करतात का आईवडिलांचा सांभाळ? नाहीत करत. मग आता समजा सेविका ताई असेल तर तिने स्वतःचा प्रपंच कसं चालवायचा, आईवडिलांना सांभाळत नाहीत. आमच्या अनेक अंगणवाडी सेविका ताई अशा आहेत की ज्या विधवा आहेत, ज्यांच्यावरती संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावरतीच आहे, संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मग तुम्ही मला सांगा बरं, 70-75 हजार रुपयामध्ये काय करायचं. आता हे सगळं असल्याच्या नंतर काय माहिती आहे का, आता तुमचं वयाचं 60 वर्ष 65 वर्ष झालेलं आहे वय, बरोबर आहे. हातपाय थकलेले असतात, माणूस कामच नाही करू शकत. मग आता या वयामध्ये का दुसऱ्याच्या रोजाने कामाला जायचं का, मला तुम्ही सांगा बरं. रोजंदारीवरती कामाला जायचं का, करू शकते का माझी सेविका ताई काम. आता आयुष्यभर शासनाची सेवा केली, मनोभावे सेवा केली,
मग आता ज्या वेळेला तिला सन्मानाचं जीवन जगायला पाहिजे. इतर कर्मचाऱ्यांना किती मोठमोठा पेन्शन आहे, कोणाला 50,000 रुपये मिळते, कोणाला 40,000 रुपये मिळते, कोणाला लाख रुपये मिळते. मग त्यांना जर पेन्शन आहे तर मग सेविकाताईला किमान 2-3 हजार रुपये त्यांच्या खात्यावरती टाका प्रत्येक महिन्याला. तुमचं काय मत आहे बहिणीनं, तुम्ही सांगा मला. पेन्शन पाहिजे का नाही? हातपाय थकल्याच्या नंतर, हातपाय असे हालायला लागल्याच्या नंतर काय करणार आहे माणूस, तुम्ही सांगा बरं. हे जे कर्मचारी आहेत यांना सगळे भत्ते मिळतात. म्हणजे कुठले भत्ते मिळतात? महागाई भत्ते मिळतात, बरोबर आहे. बरं, पेन्शन तर आहेच, परंतु पेन्शनला सुद्धा महागाई भत्ता लागून मिळतो. म्हणजे जर समजा महागाई वाढली तर जे पेन्शनधारक आहेत त्यांना हा महागाई भत्ता वाढला की हा यांना सुद्धा लागू होतो. मग आमच्या सेविकाताईंना पेन्शनही नाही, भत्ता तर माहीतच नाही. या भत्त्याचं नाव किती छान लिहिलं बघा त्यांनी, प्रोत्साहन भत्ता. वा रे वा. अरे, अंगणवाडी सेविकाताईंना काम कसं करावं हे माहिती नाही का? त्याचेसुद्धा तुम्ही 100 आणि 200 रुपये 300 रुपये कापता जर एखादा निकष पूर्ण नाही झाला तर. कठीण काम आहे. एखादा निकष पूर्ण लगेच 200 रुपये कापतात का नाही? म्हटले 10 पैकी 10 गुण पाहिजेतच. जर तुम्हाला कापायचे असतील तर हे जे अधिकारी असतात, जे कंत्राटदार असतात, ते लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात. आता लाडक्या बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की 20,000 कोटी रुपये अशा लोकांना गेले, 20,000 कोटी रुपये अशा महिलांना गेले ज्या अपात्र होत्या. मग या 20,000 कोटी रुपयांची जर त्या ठिकाणी निवृत्ती पेन्शन योजनेमध्ये जर आमच्या सेविकाताईंना टाकले असते तर हे पैसे कामी नसते आले. हा साधा प्रश्न आहे ना. ठीक आहे, सरकारनं निर्णय घेतला की आता हे 20,000 कोटी रुपये आम्ही पुन्हा वसूल करणार नाही. बरं, बायांनी तर पैसे घेतले, माणसांनी सुद्धा पैसे घेतले. माणसांनी लाडक्या बहीण योजनेत फॉर्म भरला आणि त्याचे पैसे घेतले. सरकार म्हणते आम्ही त्याच्यापासून वसूल करू. परंतु ह्या ज्या महिला होत्या की ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे पैसे होते, ज्यांना काही आवश्यकताच नव्हती, ज्यांनी ते निकष पूर्ण केले नाहीत, त्यांना सुद्धा पैसे देण्यात आले 20,000 कोटी रुपये. या 20,000 कोटी रुपये आमच्या अंगणवाडी सेविकाताईंना जर दिले असते तर महाराष्ट्रामधली जी पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आहे तो तुम्ही बघा असा ट्रान्सफॉर्म करून टाकला असता. आयुष्यभर तुम्हाला आशीर्वाद भेटला असता आमच्या अंगणवाडी सेविकाताईंना 20,000 कोटी रुपये दिले असते तर. काय हरकत आहे? तुम्ही एक रकमी लाभ त्यांना देता, मग ह्यांना काय द्यायला हरकत आहे? साधा सोपा सरळ प्रश्न आहे, पण या प्रश्नाची उत्तरं कोणी द्यायला तयार नाही. का? कारण की राजा बोले दल हाले. एक कवी असं म्हणतो की आज कोणीतरी मस्ती केली म्हणे, माणसानंच माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध व्हा हे गव्हाण ज्वारीच्या दानांनो, इथे बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. म्हणजे ज्या व्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवतो ती व्यवस्थाच जर आमचा घात करत असेल तर अंगणवाडी सेविकाताईंनी कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 70-75 हजार रुपये आणि लाख रुपयामध्ये जर आम्हाला हे एक प्रकारे म्हणजे पूर्ण आयुष्याची सेवा जर गणत असतील तर हे मला असं वाटतं थोडंफार चुकीचं आहे. अंगणवाडी सेविकाताईंना, मदतनीसताईंना उतार वयामध्ये न्याय भेटला पाहिजे, म्हणून पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे. कसाही निर्णय घ्या, हे असे फालतू पैसे वाया घातल्यापेक्षा. तुमचं काय मत आहे बहिणींनो? कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्हाला नक्की तुमचं मत कळवा. आम्ही बरोबर बोलतो, चूक बोलतो हे तुम्ही आम्हाला सांगा. तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. धन्यवाद.